चित्रपट सृष्टीतले दोन दिग्गज, एक अशोक सराफ, दुसरे नाना पाटेकर। दोघेही कलंदर कलावंत। दोघांच्याही भूमिकांचा पॅटर्न जरी वेगळा असला तरी दोन्ही कलावंतांनी रुपेरी पडद्यावर आपला ठसा तर उमटवला। हे दोन्ही कलावंत परस्पराचे मित्र सुद्धा आहेत, अगदी जिवलग। तशी ही मैत्री जुनी आहे, पण ती कायमची टिकून आहे हे यातलं खरं विशेष। कारण नाना पाटेकर यांच्याबद्दल बऱ्याच चर्चा होत असतात। नाना पाटेकर खडूस, नाना पाटेकर तुसडे, रागीट, ते कोणाची कधी पर्वा करत नाहीत, अशा प्रकारच्या बऱ्याच चर्चा चित्रपट सृष्टीमध्ये होत असतात। तसे किस्से सुद्धा काही जण ऐकवत असतात। अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीत मात्र कधीही कसलीही बाधा आलेली नाही। त्यांची मैत्री आज तागायत टिकून आहे। हे दोन्ही कलावंत एकमेकाबद्दल भरभरून बोलतात। जुन्या मैत्रीच्या आठवणी, मैत्रीतले वेगवेगळे किस्से ते सांगत असतात। नाना आणि अशोक मामा यांना एकमेकांचा सहवास तसा फारच कमी लाभलेला आहे आणि दोघांनी मिळून केलेल्या चित्रपटाची संख्या पाहिली तर ती सुद्धा तशी अगदी बोटावर मोजणे एवढीच आहे। हे दोघे मिळून पूर्वी एक नाटक करीत होते। या नाटकाचं नाव होतं हमीदाबाईची कोठी। 8 महिने या नाटकाचे प्रयोग सुरू होते आणि मग सलग 8 महिने दोघांचेही हे प्रयोग असल्यामुळं दोघांनाही एकमेकाचा चांगल्या पद्धतीनं सहवास लाभला आणि याच हमीदाबाईची कोठी या नाटकामुळं दोघांतल्या मैत्रीचं नातं फुललं, अधिक घट्ट झालं। याच नाटकाच्या वेळी अशी एक घटना घडली की अशोक सराफ यांचा जीव धोक्यात आला होता। नाना पाटेकर यांनी प्रसंगावधान राखलं आणि अशोक मामांना त्या मोठ्या संकटातून वाचवलं। हमीदाबाईची कोठी या नाटकाचा प्रयोग एकदा अचानक रद्द झाला। नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झालेली होती आणि अचानक प्रयोग रद्द झाल्यामुळे प्रेक्षक चिडले, खवळले, संतापले। अशोक मामा तिथं समोरच उभे होते। संतापलेले प्रेक्षक त्यांच्या दिशेनं धावले आणि हा सगळा प्रकार नाना पाटेकर यांनी पाहिला आणि ते वेगानं पुढे सरसावले। नानांनी अशोक सराफ यांचा हात पकडला आणि त्यांना अक्षरशः तिथून पळवून नेलं। पळत 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 ते दोघेही तिथून बाजूला गेले। थिएटरच्या मागच्या बाजूला असलेल्या गटारातून उडी मारून हे दोघेही पळाले, रस्त्यावर पोहोचले। अशोक मामाने घेऊन नाना पाटेकर भर रस्त्यावरून अक्षरशः पळत सुटलेले होते। धावत 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 काही अंतर गेल्यावर नानांनी एक सायकल रिक्षा थांबवली। ती रिक्षा